हॅलो डिअर स्टुडंट्स, कन्सेप्ट अकॅडमी फॉर मॅथ्स अँड सायन्स या ऑनलाईन टीचिंग प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत मॅथ्स फर्स्टमधील चौथा चॅप्टर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. या चॅप्टरमध्ये आपण 4 प्रमुख टॉपिक पाहणार आहे. पहिला आहे कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स, सेकंड होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2, थर्ड टॉपिक इज अँगल बिटवीन पेअर ऑफ लाईन्स, अँड फोर्थ इज जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. सुरुवातीला पुढच्या 1 तासामध्ये आपण पहिल्या 2 टॉपिकची पूर्ण थिअरी पाहणार आहे. कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स आणि होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 या 2 टॉपिकची संपूर्ण थिअरी पाहिल्यानंतर मग त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण रेग्युलर आणि CET-साठी या 2 टॉपिकवर आधारित उदाहरण बघूया. सुरुवातीला 1-2 बेसिक कन्सेप्ट आधी रिवाइज करूया. कन्सिडर ए लाईन नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. ही ओरिजिनमधून न जाणारी लाईन आहे. जी लाईन ओरिजिनमधून जात नाही त्या लाईनचे इक्वेशन ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 या टाईपमध्ये असते. दिस इक्वेशन ax प्लस by प्लस c रिप्रेझेंट्स लाईन नॉट पासिंग थ्रू ओरिजिन अँड दिस इक्वेशन ऑफ लाईन इज कॉल्ड ॲज जनरल इक्वेशन. या इक्वेशनला लाईनचं जनरल इक्वेशन म्हणतात. या इक्वेशनच्या आधारे आपल्याला या लाईनचा स्लोप काढता येतो. स्लोप ऑफ ए लाईन इज डिनोटेड बाय m अँड स्लोप इज गिवन बाय मायनस कोएफिशियंट ऑफ x डिवायडेड बाय कोएफिशियंट ऑफ y. या सूत्राने आपल्याला स्लोप काढता येतो. मायनस कोएफिशियंट ऑफ x डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ y म्हणजेच स्लोप m इज इक्वल टू मायनस कोएफिशियंट ऑफ x इज a and coefficient of y is b. So slope of this line is given by minus a divided by b. उदाहरणार्थ समजा आपल्याला लाईनचं इक्वेशन असं दिलं असेल 3x minus 2y plus 1 is equal to 0. तर या लाईनचा स्लोप कसा काढता येईल? तो स्लोप m is equal to minus coefficient of x is 3 divided by coefficient of y is minus 2. हे मायनस डिवाइड बाय मायनस प्लस होईल म्हणजे स्लोप ऑफ ए लाईन इज 3/2. थोडक्यात या फॉर्म्युल्याच्या आधारे आपल्याला स्लोप काढता येतो. आता या लाईनचा स्लोप आपल्याला आणखी एका प्रकारे काढता येतो. समजा या लाईनने पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसशी केलेला अँगल थीटा आहे. इफ थीटा इज द अँगल मेड बाय द लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस and this angle is measured in anti-clockwise direction. This angle is called as inclination. Inclination म्हणजे काय? तर लाईनने पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसशी केलेला स्मॉलेस्ट अँगल मेजर्ड इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन इज कॉल्ड ॲज इन्क्लिनेशन. मग थीटा हे जर इन्क्लिनेशन असेल, इन्क्लिनेशन किती असते? तर 0 आणि 180 यांच्या दरम्यान असते. इन्क्लिनेशन ऑफ ए लाईन फ्रॉम 0 to 180. If theta is the inclination of a line, then slope of a line is given by m is equal to tan theta. म्हणजे इन्क्लिनेशन दिलं असेल तर या सूत्राचा वापर करून आपल्याला या लाईनचा स्लोप काढता येतो. थोडक्यात या किंवा या सूत्राने लाईनचा स्लोप काढता येतो. आता समजा हीच लाईन जर ओरिजिनमधून जात असेल, इफ द लाईन पासेस थ्रू ओरिजिन, देन इक्वेशन ऑफ द लाईन इज ax प्लस by इज इक्वल टू 0. जी लाईन ओरिजिनमधून जाते त्याच्यामध्ये 2च टर्म असतात, टर्म इन एक्स अँड टर्म इन वाय. कॉन्स्टंट टर्म जी सी आहे ती या ठिकाणी अब्सेंट आहे. म्हणजे या कॉन्स्टंट टर्मवरून लाईन ओरिजिनमधून जाते का नाही हे स्पष्ट होते. ज्या लाईनचं इक्वेशन ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 या टाईपमध्ये आहे ती लाईन ओरिजिनमधून जात नाही. आणि ज्या लाईनचं इक्वेशन ax प्लस by इज इक्वल टू 0 या टाईपमध्ये असते ती लाईन ओरिजिनमधून जाते. थोडक्यात ओरिजिनमधून जाणाऱ्या लाईनचे इक्वेशन ax प्लस by इज इक्वल टू 0 असते किंवा y इज इक्वल टू mx या स्वरूपात असते. या ठिकाणी m म्हणजे स्लोप ऑफ ए लाईन. रिमेंबर दिस, द लाईन विच पासेस थ्रू ओरिजिन इज ऑफ द टाईप ax प्लस by इज इक्वल टू 0 और y इज इक्वल टू mx. आता या लाईनचा स्लोप सुद्धा आपल्याला या सूत्राने किंवा या सूत्राने काढता येतो. जर इन्क्लिनेशन माहीत असेल तर
हा फॉर्म्युला वापरून, अदरवाईज हा फॉर्म्युला वापरून आपल्याला स्लोप काढता येतो. आता आपण आपल्या टॉपिककडे वळूया. या टॉपिकमध्ये, या चॅप्टरमध्ये पहिला टॉपिक आहे कंबाइंड इक्वेशन ऑफ टू लाईन्स. व्हॉट इज कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स? कंबाइंड इक्वेशन म्हणजे काय? द इक्वेशन विच रिप्रेझेंट्स टू लाईन्स इज कॉल्ड ॲज कंबाइंड इक्वेशन. जे इक्वेशन दोन लाईन्स रिप्रेझेंट करते त्या इक्वेशनला कंबाइंड इक्वेशन म्हणतात. कंबाइंड इक्वेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज जॉईंट इक्वेशन. याला जॉईंट इक्वेशन असंही म्हणतात. समजा u इज इक्वल टू 0 ही एक लाईन आहे आणि v इज इक्वल टू 0 ही दुसरी लाईन आहे. देन कंबाइंड इक्वेशन ऑफ दीज टू लाईन्स इज गिवन बाय u इंटू v इज इक्वल टू 0. या दोन लाईनचं कंबाइंड इक्वेशन काय असते? कंबाइंड इक्वेशन ऑफ u इज इक्वल टू 0 अँड v इज इक्वल टू 0 इज u इंटू v इज इक्वल टू 0. हा एक थेरमच आहे. थेरम असा आहे, द इक्वेशन u इंटू v इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स द कंबाइंड इक्वेशन ऑफ u इज इक्वल टू 0 अँड v इज इक्वल टू 0. म्हणजे या दोन लाईनचं हे कंबाइंड इक्वेशन असते. ही जी दोन इक्वेशन आहेत यांना सेपरेट इक्वेशन्स म्हणतात. दीज आर कॉल्ड ॲज सेपरेट इक्वेशन्स ऑफ द टू लाईन्स अँड दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज जॉईंट इक्वेशन ऑर कंबाइंड इक्वेशन. समजा आपल्याला दोन लाईन दिलेल्या आहेत, u that is a1x plus b1y plus c1 is equal to 0. This is the first line. And v that is a2x plus b2y plus c2 is equal to 0 अशी दुसरी लाईन दिलेली आहे. या दोन लाईनचं कंबाइंड इक्वेशन काय असते? u इंटू v इज इक्वल टू 0. ही दोन जी इक्वेशन आहे त्यांना सेपरेट इक्वेशन म्हणतात आणि हे तयार होणारे इक्वेशन जे आहे त्याला जॉईंट इक्वेशन म्हणतात. आता u म्हणजे a1x, u इज a1x प्लस b1y प्लस c1. दिस इज द u अँड v इज a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0. Now this equation is called as joint equation of these two lines. Joint equation represents both the lines. हे इक्वेशन दोन्ही लाईन्स रिप्रेझेंट करत असते. एका एक्झाम्पलच्या साहाय्यानं जॉईंट इक्वेशन किंवा कंबाइंड इक्वेशन कसं काढतात हे आपण बघूया. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स x प्लस y मायनस 2 इज इक्वल टू 0 अँड 2x मायनस y प्लस 2 इज इक्वल टू 0. पहिलं इक्वेशन दिलेलं आहे x प्लस y मायनस 2 इज इक्वल टू 0. याला आपण u कन्सिडर करूया आणि याला v कन्सिडर करूया. सो इक्वेशन ऑफ द फर्स्ट लाईन इज u दॅट इज x प्लस y मायनस 2 इज इक्वल टू 0 अँड इक्वेशन ऑफ द सेकंड लाईन इज v दॅट इज 2x मायनस y प्लस 2 इज इक्वल टू 0. आता ही दोन सेपरेट इक्वेशन आहेत. याचं आपल्याला कंबाइंड इक्वेशन किंवा जॉईंट इक्वेशन तयार करायचे. कंबाइंड इक्वेशन ऑफ दीज टू लाईन्स u इज इक्वल टू 0 v इज इक्वल टू 0 यांचं कंबाइंड इक्वेशन असते u इंटू v इज इक्वल टू 0. यामध्ये u इज x प्लस y मायनस 2 x प्लस y मायनस 2 अँड v इज 2x मायनस y प्लस 2 2x मायनस y प्लस 2 इज इक्वल टू 0. आता हे दोन ब्रॅकेटचं आपण मल्टिप्लिकेशन घेऊया. 2x इंटू x 2x स्क्वेअर 2x इंटू y 2xy 2x इंटू मायनस 2 मायनस 4x. आता मायनस वायनं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. मायनस वाय इंटू एक्स मायनस एक्स वाय मायनस वाय इंटू प्लस वाय मायनस वाय स्क्वेअर मायनस वाय इंटू मायनस 2 मायनस इंटू मायनस प्लस होईल प्लस 2y. आता 2 न मल्टिप्लाय करूया. 2 इंटू एक्स 2x 2 इंटू y 2y and 2 इंटू मायनस 2 मायनस 4. आता हे सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे. कंबाइंड इक्वेशन लिहिताना एक्स स्क्वेअरची टर्म पहिल्यांदा आल्या, त्यानंतर एक्स वाय, त्यानंतर वाय स्क्वेअर, त्यानंतर एक्स, त्यानंतर वाय आणि शेवटी कॉन्स्टंट टर्म या क्रमाने हे इक्वेशन लिहायचं आहे. सो वी गेट 2x स्क्वेअर, त्यानंतर एक्स वायची टर्म, हे 2xy आणि हे मायनस एक्स वाय दोन टर्म आहेत. 2xy मायनस एक्स वाय
याचा आन्सर येईल प्लस एक्स वाय. त्यानंतर वाय स्क्वेअरची टर्म लिहा. वाय स्क्वेअरची टर्म म्हणजे मायनस वाय स्क्वेअर. त्यानंतर एक्सची टर्म, एक्सच्या दोन टर्म आहेत, मायनस 4x प्लस 2x. मायनस 4x प्लस 2x म्हणजे किती येईल तर मायनस 2x. त्यानंतर वायच्या दोन टर्म आहेत, 2y 2y. 2y प्लस 2y इज 4y. आणि कॉन्स्टंट टर्म मायनस 4 इज इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन तयार झालं आहे याला या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईंड इक्वेशन म्हणतात. दुसरं उदाहरण बघूया. फाइंड द कंबाईंड इक्वेशन ऑफ द लाईन्स x minus 3 is equal to 0 and y plus 3 is equal to 0. याला u आणि याला v कन्सिडर करूया. सो u is x minus 3 and it is equal to 0 and v is y plus 3 and it is equal to 0. आता या दोघांचं आपण जॉईंट इक्वेशन किंवा कंबाइंड इक्वेशन घेऊया. सो कंबाइंड इक्वेशन ऑफ दीज टू लाईन्स u into v is equal to 0. u आहे x minus 3 आणि v आहे y plus 3 is equal to 0. आता हे मल्टिप्लाय करूया. पहिल्यांदा x न या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. x into y xy, x into 3 3x. Now multiplying by minus 3. Minus 3 into y minus 3y. Minus 3 into 3 minus 9. This is the joint or combined equation of these two lines. Combined equationचं आणखीन एक एक्झाम्पल बघूया. Find the combined equation of the lines 2x plus y is equal to 0 and 3x minus y is equal to 0. So here u is 2x plus y is equal to 0 and v is 3x minus y is equal to 0. आता या दोघांचं जॉईंट इक्वेशन काय येईल तर u इंटू v इज इक्वल टू 0. यामध्ये u आहे 2x प्लस y, v इज 3x मायनस y इज इक्वल टू 0. मल्टिप्लाय करूया. 2x इंटू 3x 6x स्क्वेअर, 2x इंटू मायनस y मायनस 2xy. नाव मल्टिप्लाइंग बाय y इंटू 3x 3xy, y इंटू मायनस y minus y square. So we get the equation as 6x square minus 2xy plus 3xy म्हणजे किती येईल plus xy minus y square is equal to 0. So this is the joint equation or combined equation of these two lines. आता जॉईंट इक्वेशन कसं काढायचं हे आपल्याला समजलं. आता जॉईंट इक्वेशन दिलं असेल तर सेपरेट इक्वेशन कशी काढायची हे आपण दोन उदाहरणांच्या सहाय्याने किंवा तीन उदाहरणांच्या सहाय्याने बघूया. Let us see how to find separate equations of the lines represented by u into v is equal to 0. म्हणजे आपल्याला जर जॉईंट इक्वेशन दिलं असेल तर सेपरेट इक्वेशन कसे काढणार. एक सिंपल एक्झाम्पल आधी बघूया. कन्सिडर दिस कंबाइंड इक्वेशन ऑफ टू लाइन्स x square minus 4xy is equal to 0. This is a combined equation and we have to find the separate equations. सेपरेट इक्वेशन काढण्यासाठी याचं आपल्याला फॅक्टरायझेशन करावं लागते. नाव फॅक्टराइज दिस. फॅक्टरायझेशन करण्यासाठी याच्यामध्ये x कॉमन घेता येईल. सो x इज ए कॉमन फॅक्टर. x कॉमन घेतल्यानंतर इथं राहील x मायनस इथं राहील 4y इज इक्वल टू 0. आता याच्यावरून तुम्हाला दोन इक्वेशन अशी लिहिता येतील. पहिलं इक्वेशन येईल x इज इक्वल टू 0 आणि दुसरं इक्वेशन येईल x मायनस 4y इज इक्वल टू 0. दीज आर सेपरेट इक्वेशन्स ऑफ द टू लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन. म्हणजे हे जॉईंट इक्वेशन आहे आणि ही दोन सेपरेट इक्वेशन आहेत. अशाच प्रकारे दुसरं एक्झाम्पल बघूया. फाइंड द सेपरेट इक्वेशन्स 6x स्क्वेअर मायनस 5xy मायनस 6y स्क्वेअर इज इक्वल टू 0. मी आत्ता सांगितलं की सेपरेट इक्वेशन काढायचे असतील तर याचं आपल्याला फॅक्टरायझेशन करावं लागेल. फॅक्टरायझेशन करण्यासाठी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. दिस इज ए क्वाड्रॅटिक इक्वेशन इन x अँड y. x आणि y मधील हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स काढायचे असतील तर मिडल टर्म काय करावं लागते स्प्लिट करावं लागते. म्हणजे ही टर्म आपल्याला स्प्लिट करावं लागेल. त्यासाठी आपल्याला गुणाकार किती लागेल 6 इंटू मायनस 6 म्हणजे मायनस 36 म्हणजे गुणाकार मायनस 36 आणि डिफरन्स किती लागेल 5. आता असे दोन नंबर शोधा की ज्यांचा प्रॉडक्ट -36 आहे आणि डिफरन्स 5 आहे. नंबर्स आहेत 9 आणि 4.
यांचा डिफरन्स काढला तर 5 येतो, प्रॉडक्ट घेतला तर 36 येतो. आता यांना साईन कशी देणार, तर मिडल टर्मचं साईन मायनस आहे ते मोठ्या टर्मला द्या, याला प्लस साईन येईल. म्हणजे आता आपल्याला मिडल टर्म स्प्लिट करता येईल. 6x² मायनस 9xy प्लस 4xy. ही टर्म आपण या प्रकारे स्प्लिट केली. -6y² इज इक्वल टू 0. आता या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर घेऊया आणि या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर घेऊया. या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर निघेल 3x. कॉमन घेतल्यानंतर 6x² डिवाइड बाय 3x म्हणजे किती, 2x. याला 3x ने डिवाइड करा म्हणजे इथं किती राहील, 3y. प्लस या दोघांमध्ये कॉमन निघेल 2y. 2y ने याला डिवाइड केल्यानंतर राहील 2x. याला 2y ने डिवाइड केल्यानंतर राहील 3y इज इक्वल टू 0. मग परत कॉमन फॅक्टर कोणता येईल, तर 2x - 3y हा कॉमन फॅक्टर घेता येईल. आता हा कॉमन फॅक्टर घेतल्यानंतर इथं राहील 3x आणि इथं राहील प्लस 2y. 3x प्लस 2y. आता याच्यावरून आपल्याला लाईनची दोन सेपरेट इक्वेशन अशी म्हणता येतील. पहिले इक्वेशन येईल 2x - 3y इज इक्वल टू 0 आणि दुसरे इक्वेशन येईल 3x प्लस 2y इज इक्वल टू 0. These are separate equations of the lines given by this equation. One more example. Find the separate equations of the lines represented by x² minus y² plus x plus y is equal to 0. म्हणजे आता सेपरेट इक्वेशन काढायचे. सेपरेट इक्वेशन काढायचे असतील तर याचं आपल्याला फॅक्टरायझेशन करावं लागते. आता याचे फॅक्टर्स फॉर्म्युला वापरून x² मायनस y² याचे फॅक्टर्स काय येतात, तर x प्लस y x मायनस y प्लस याला आपण ब्रॅकेट टाकूया x प्लस y. म्हणजे आता तुम्हाला कॉमन फॅक्टर घेता येईल. कॉमन फॅक्टर कोणता घेता येईल, तर x प्लस y हा कॉमन फॅक्टर येईल. मग x प्लस y कॉमन घेतल्यानंतर इथं राहील x मायनस y आणि हा फॅक्टर कॉमन घेतल्यानंतर इथं राहील 1 प्लस 1 इज इक्वल टू 0. आता यावरून तुम्हाला लाईनचे दोन इक्वेशन अशी लिहिता येतील. पहिले इक्वेशन येईल x प्लस y इज इक्वल टू 0 आणि दुसरं इक्वेशन येईल x मायनस y प्लस 1 इज इक्वल टू 0. दीज आर सेपरेट इक्वेशन्स ऑफ द टू लाईन्स गिवन बाय दिस इक्वेशन. थोडक्यात कंबाइंड इक्वेशन आणि सेपरेट इक्वेशन कशी काढतात हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण पुढच्या टॉपिककडे वळूया. पुढचा टॉपिक आहे होमोजिनियस इक्वेशन. व्हॉट इज होमोजिनियस इक्वेशन? The equation in which degree of each term is same is called as homogeneous equation. ज्या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री समान असते त्याला होमोजेनियस इक्वेशन म्हणतात. त्यासाठी आता तुम्हाला डिग्री म्हणजे काय हे कळलं पाहिजे. व्हॉट इज डिग्री ऑफ ए टर्म? एखाद्या टर्मची डिग्री म्हणजे काय, तर डिग्री इज पॉवर or sum of the powers or indices. Sum of powers or indices of all variables in a given term. म्हणजे एखाद्या टर्म मधील सर्व व्हेरिएबलच्या पॉवरची बेरीज, घातांकांची बेरीज त्याला डिग्री म्हणतात. उदाहरणार्थ हे एक इक्वेशन आहे. या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री किती आहे हे आपण ठरवूया. लेट अस डिसाइड द डिग्री ऑफ ईच टर्म. पहिली टर्म आहे x², याची पॉवर आहे 2. दिस पॉवर इज कॉल्ड ॲज डिग्री, याला डिग्री म्हणतात. सो डिग्री ऑफ द फर्स्ट टर्म इज 2. आता इथं मात्र दोन व्हेरिएबल आहेत. मग दोन व्हेरिएबल आहेत तर त्यांच्या पॉवर्स आहेत 1 आणि 1. आता या पॉवर्स किंवा इंडायसेसची बेरीज करायची म्हणजे घातांकांची बेरीज करा. 1 + 1 2 म्हणजे या टर्मची डिग्री आहे 2. इथं व्हेरिएबल एकच आहे y, त्याची पॉवर 2 आहे म्हणजे याची डिग्री 2 आहे. या टर्मसाठी पॉवर 1 आहे त्यामुळे डिग्री 1 येईल. इथं व्हेरिएबल नाही म्हणजेच व्हेरिएबलची पॉवर 0 आहे, मग पॉवर 0 आहे म्हणजे डिग्री 0 येईल. सो दीज आर द डिग्रीज ऑफ दीज टर्म्स. सो व्हॉट इज डिग्री? डिग्री इज सम ऑफ द पॉवर्स ऑफ ऑल द व्हेरिएबल्स इन ए गिवन टर्म. आता एकदा डिग्री ठरवता आल्यानंतर आता आपल्याला होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय हे सांगता येईल. व्हॉट इज होमोजिनियस इक्वेशन? द इक्वेशन इन विच डिग्री ऑफ ईच टर्म इज सेम इज कॉल्ड ॲज होमोजिनियस इक्वेशन. ज्या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री समान असते त्याला होमोजिनियस इक्वेशन म्हणतात. काही उदाहरणांच्या सहाय्याने आपण बघूया. पहिले एक्झाम्पल बघा. x² + 5xy इज इक्वल टू 0. इथं पहिली टर्म आहे x², याची पॉवर आहे 2 म्हणजे डिग्री 2 आहे.
सेकंड टर्म एक्स 5xy याची पॉवर 1 याची पॉवर 1 1 + 1 2 म्हणजे याची पॉवर डिग्री सुद्धा 2 आहे. म्हणजे थोडक्यात प्रत्येक टर्मची डिग्री समान आहे. देअरफॉर दिस इज ए होमोजिनियस इक्वेशन. हे काय आहे? होमोजिनियस इक्वेशन आहे. आता प्रत्येक टर्मची डिग्री 2 आहे म्हणून याला होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 असं म्हणूया. दिस इज ए होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 किंवा त्याला सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन असंही म्हणतात. दिस इज सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन. दुसरं एक्झाम्पल बघा. 7xy - 3y² = 0. इथं पहिली टर्म आहे 7xy. व्हॅरिएबल्स आर x अँड y. त्याच्या पॉवर्स किती आहेत? 1 1. यांची बेरीज केली तर किती येते? 1 + 1 2. म्हणजे या टर्मची डिग्री 2 आहे. या टर्मची डिग्री सुद्धा किती आहे? 2 आहे. डिग्री ऑफ ईच टर्म इज सेम, देअरफॉर इट इज ए होमोजिनियस इक्वेशन. म्हणजे हे सुद्धा होमोजिनियस इक्वेशन आहे. आणि या इक्वेशनमध्ये सुद्धा डिग्री 2 आहे म्हणजे सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन आहे. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये या टर्मची डिग्री किती येईल तर 2. या टर्मची डिग्री 1 + 1 2. या टर्मची डिग्री 2 म्हणजे हे सुद्धा सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन आहे. आता या शेवटच्या एक्झाम्पलमध्ये या टर्मची डिग्री किती आहे? 2. या टर्मची डिग्री 1 + 1 2. या टर्मची डिग्री 2. या टर्मची डिग्री पॉवर 1 आहे म्हणजे डिग्री 1 आहे. प्रत्येक टर्मची डिग्री समान नाही म्हणजे हे इक्वेशन होमोजिनियस इक्वेशन नाही. थोडक्यात ज्या इक्वेशनमध्ये प्रत्येक टर्मची डिग्री समान असते त्याला होमोजिनियस इक्वेशन म्हणतात आणि डिग्री 2 असेल तर त्याला सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन म्हणतात. आता आपण एक थेरम पाहणार आहे. हा परीक्षेसाठी आवश्यक थेरम आहे. थेरम असा आहे, द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन इज ए होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. म्हणजे जर आपण 2 लाईन्स घेतल्या, कोणत्या 2 लाईन? ओरिजिनमधून जाणाऱ्या, आणि त्या 2 लाईनचं आपण कंबाइंड इक्वेशन घेतलं तर ते कंबाइंड इक्वेशन कसे असते? सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन असते. असा हा थेरम आहे. हा थेरम आपण प्रूव्ह करूया. प्रूफ ऑफ दिस थेरम. कन्सिडर पेअर ऑफ लाईन्स ऑर 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिनमधून जाणाऱ्या 2 लाईन विचारात घेऊया. समजा ओरिजिनमधून जाणारी पहिली लाईन आहे a1x + b1y = 0. लाईन ओरिजिनमधून जाते त्यामुळे कॉन्स्टंट टर्म सी अब्सेंट आहे किंवा 0 आहे. ही ओरिजिनमधून जाणारी पहिली लाईन आहे. आणि दुसरी लाईन v दॅट इज a2x + b2y = 0. सो दीज आर द 2 लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. आता या 2 लाईनचं कंबाइंड इक्वेशन आपल्याला घ्यायचं आहे आणि ते कंबाइंड इक्वेशन कसे असते? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 असते. हे प्रूव्ह करायचे. सो कंबाइंड इक्वेशन ऑफ दीज 2 लाईन्स. मग आता आपण या 2 लाईनचं कंबाइंड इक्वेशन घेऊया. कंबाइंड इक्वेशन इज गिवन बाय u × v = 0. यामध्ये u आहे a1x + b1y. a1x + b1y and v is a2x + b2y. this is u and this is v and it is equal to 0. आता हे सिम्प्लिफाय करूया म्हणजे आपल्याला एक इक्वेशन मिळेल. पहिल्यांदा a2x न या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. a2x × a1x a1 a2 x² येईल. a2x × b1y a2 b1 xy. आता b2y न मल्टिप्लाय करूया. b2y × a1x a1 b2 xy आणि b2y × b1y b1 b2 y² = 0. आता या मधल्या 2 टर्ममध्ये xy कॉमन घेता येईल. मग xy कॉमन घेतल्यानंतर हेच इक्वेशन असेल a1 a2 x² प्लस या दोघांमध्ये xy कॉमन घेऊया. xy कॉमन घेतल्यानंतर इथं राहील a2 b1 प्लस इथं राहील a1 b2 प्लस b1 b2 × y² = 0. आता a1 a2 आणि b1 b2 हे कोएफिशियंट आहेत म्हणजेच कॉन्स्टंट नंबर आहेत. मग आता a1 a2 हे कॉन्स्टंट नंबर आहे त्यामुळं यांचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट येईल. तो समजा a आहे.
B1 B2 हे सुद्धा कॉन्स्टंट आहे, त्यांचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट येईल. समजा तो B आहे आणि इथं सुद्धा या दोघांचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट येईल, या दोघांचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट येईल. समजा या दोन कॉन्स्टंटची बेरीज आहे 2H. म्हणजे आता या इक्वेशनमध्ये A1 A2च्या ऐवजी A, या टर्मऐवजी 2H आणि B1 B2 साठी B टाकूया. म्हणजे आता हे इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये असं लिहिता येईल ax² प्लस याच्याबद्दल 2H टाका, 2HXY आणि याच्याबद्दल B टाका प्लस by² इज इक्वल टू 0. दिस इज द जॉईंट इक्वेशन ऑफ दीज टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे ओरिजिनमधून जाणाऱ्या या दोन लाईनचं हे जॉईंट इक्वेशन आहे. आता हे इक्वेशन कोणत्या टाईपमध्ये असते तर होमोजिनियस. चेक करूया. याची डिग्री किती आहे तर याची डिग्री आहे 2. इथं व्हॅरिएबल x आणि y यांच्या पॉवर्स 1 1 त्यांची बेरीज केली तर 2 येईल, म्हणजे या टर्मची डिग्री 2 आहे. इथं व्हॅरिएबल y त्याची पॉवर 2 म्हणजे या टर्मची डिग्री सुद्धा 2 आहे. सो डिग्री ऑफ ईच टर्म इज 2. सो दिस इज ए होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. म्हणजे हे सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन आहे, हे आपण सिद्ध केलं. सो रिमेंबर दिस, इफ वी टेक टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन then their joint equation is second degree homogeneous equation. ओरिजिनमधून जाणाऱ्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन नेहमी याच फॉर्मॅटमध्ये असते, ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. एका एक्झाम्पल्स साहाय्यानं हे लक्षात घेऊया. आत्ता मी काय सांगितलं की ज्या दोन लाईन ओरिजिनमधून जातात त्यांचं जॉईंट इक्वेशन नेहमी या फॉर्मॅटमध्ये असते, सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन असते. आपण एक उदाहरण घेऊया. समजा u इज इक्वल टू 2x प्लस y इज इक्वल टू 0. हे पहिलं इक्वेशन आहे किंवा हे पहिल्या लाईनचं इक्वेशन आहे आणि दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे x मायनस 3y इज इक्वल टू 0. या दोन लाईन ओरिजिनमधून जातात. यांचं जर जॉईंट इक्वेशन घेतले तर ते या टाईपमध्ये असते, सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन असते. आपण याचं जॉईंट इक्वेशन घेऊया. सो कंबाइंड इक्वेशन ऑफ दीज टू लाईन्स इज u इंटू v इज इक्वल टू 0. u आहे 2x प्लस y आणि v आहे x मायनस 3y इज इक्वल टू 0. आता हे सिम्प्लिफाय करूया. x न मल्टिप्लाय करा, x इंटू 2x² x इंटू y xy मायनस 3y न मल्टिप्लाय करा, मायनस 3y इंटू 2x मायनस 6xy आणि मायनस 3y इंटू y मायनस 3y² इज इक्वल टू 0. म्हणजे आता हेच इक्वेशन आपल्याला असं लिहिता येईल 2x² xy मायनस 6xy, याचा आन्सर येईल मायनस 5xy मायनस 3y² इज इक्वल टू 0. म्हणजे थोडक्यात ओरिजिनमधून जाणाऱ्या या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन हे आहे. आता याचं डिग्री जर आपण चेक केली तर या टर्मची डिग्री 2 आहे, या टर्मची डिग्री 1 + 1 2 आहे, या टर्मची डिग्री सुद्धा 2 आहे. म्हणजे ओरिजिनमधून जाणाऱ्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन हे सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन असते. आता हे इक्वेशन आपल्याला याच्याशी कम्पेअर जर केलं तर x² कोएफिशियंट a आहे, इथे x² कोएफिशियंट 2 आहे, म्हणजे a इज इक्वल टू 2 आहे. a इज इक्वल टू 2. xy कोएफिशियंट 2h, इथे xy कोएफिशियंट -5 म्हणजे 2h इज इक्वल टू -5 आणि y² कोएफिशियंट -3, इथे y² कोएफिशियंट b म्हणजे b इज इक्वल टू -3. थोडक्यात हे इक्वेशन याच्याशी कंपेअर करून आपल्याला a, 2h आणि b यांच्या व्हॅल्यू ठरवता येतात. आता आपण काय पाहिलं की ओरिजिनमधून जाणाऱ्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन हे नेहमी सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन असते, म्हणजेच ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0 या टाईपमध्ये असते. आता प्रत्येक सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन ओरिजिनमधून जाणाऱ्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन असते का, तर त्यासाठी आपण एक थेरम बघणार आहे. समजा आपल्याकडं जॉईंट इक्वेशन आहे x² - 4xy इज इक्वल टू 0. हे इक्वेशन सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन आहे, कारण याची डिग्री 2 आहे, याची डिग्री 1 + 1 2 आहे आणि याचे जर सेपरेट इक्वेशन आपण काढले तर त्या लाईन्स ओरिजिनमधून जातात. बघा सेपरेट इक्वेशन काढूया. सेपरेट इक्वेशन काढण्यासाठी कॉमन घ्या, x कॉमन घेतला, इथे राहिले x, इथे राहिले -4y इज इक्वल टू 0.
मग यावरून लाईनचं पहिलं इक्वेशन येईल एक्स इज इक्वल टू 0 आणि लाईनचं दुसऱ्या लाईनचं इक्वेशन येईल एक्स मायनस 4y इज इक्वल टू 0. आता एक्स इज इक्वल टू 0 हे वाय ॲक्सिसचे इक्वेशन असते. इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस इज एक्स इज इक्वल टू 0 आणि वाय ॲक्सिस ओरिजिनमधून जातो, म्हणजे याचा अर्थ ही लाईन ओरिजिनमधून जाते. सेकंड लाईन, ही लाईन दुसऱ्या लाईनचं इक्वेशन जे आहे ते ए एक्स प्लस बी वाय या स्वरूपात आहे, म्हणजेच ही लाईन सुद्धा ओरिजिनमधून जाते. म्हणजे थोडक्यात या दोन्ही लाईन ओरिजिनमधून जातात किंवा या कंबाइंड इक्वेशन ऑफ दीज टू लाईन्स इज सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन. आता प्रत्येक सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन हे ओरिजिनमधून जाणाऱ्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन असतंच असं नाही. उदाहरणार्थ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. इथं या टर्मची डिग्री 2 आहे, या टर्मची डिग्री सुद्धा 2 आहे, म्हणजे होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन आहे. पण दिस इक्वेशन डज नॉट रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिनमधून जाणाऱ्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन नाही. हे कशाच्या आधारे ठरवलं, तर त्यासाठी आपल्याला एक थेरम पाहायचा आहे. हा एक महत्त्वाचा, थोडासा समजायला अवघड असणारा थेरम आहे. थेरम असा आहे, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय that is ax square plus 2hxy plus by square is equal to 0 represents a pair of lines passing through origin if h square minus ab is greater than or equal to 0. म्हणजे हे जे होमोजिनियस इक्वेशन आहे, दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन इफ दिस कंडिशन इज सॅटिस्फाईड. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता हे जे इक्वेशन आहे, हा थेरम आपण दोन केसेससाठी प्रूव्ह करणार आहे. पहिला म्हणजे इफ b इज इक्वल टू 0. समजा b इज इक्वल टू 0 आहे, b इज इक्वल टू 0 असेल तर हे इक्वेशन असेल, ही टर्म 0 येईल, म्हणजे इक्वेशन असेल एक्स स्क्वेअर प्लस 2hxy इज इक्वल टू 0. आणि जर इफ b इज नॉट इक्वल टू 0, इफ b इज नॉट इक्वल टू 0 तर मग इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. या दोन्ही केसेससाठी हा थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. बघा, कन्सिडर द फर्स्ट केस. प्रूफ ऑफ दिस थेरम. फर्स्ट केस, इफ b इज नॉट इक्वल टू 0. समजा इफ b इज इक्वल टू 0. आता b 0 असेल तर ही टर्म 0 येईल, म्हणजे इक्वेशन काय येईल एक्स स्क्वेअर प्लस 2hxy इज इक्वल टू 0. आता हे जॉईंट इक्वेशन आहे, कोणत्या दोन लाईनचं, ओरिजिनमधून दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी याचं काय करा, सेपरेट इक्वेशन आधी काढूया. फॅक्टराईज करा, एक्स कॉमन घ्या. एक्स कॉमन घेतला तर इथं काय राहील ax. इथे एक्स कॉमन घेतल्यावर काय राहील 2hy इज इक्वल टू 0. आता यावरून दोन इक्वेशन कोणती म्हणता येतील, तर पहिलं इक्वेशन x इज इक्वल टू 0 हे आलं पहिलं इक्वेशन, आणि दुसरं इक्वेशन ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. आता x इज इक्वल टू 0 म्हणजे y ॲक्सिस असते, कारण y ॲक्सिस इक्वेशन x इज इक्वल टू 0 आणि y ॲक्सिस ओरिजिनमधून जातो. याचा अर्थ ही लाईन ओरिजिनमधून जाते. दुसरं इक्वेशन आहे ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. हे इक्वेशन ax प्लस by इज इक्वल टू 0 या टाईपमध्ये आहे, म्हणजे ही लाईन सुद्धा ओरिजिनमधून जाते. थोडक्यात आपण काय प्रूव्ह केलं, इफ b इज इक्वल टू 0 देन दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे b 0 असेल तर ही लाईन, हे इक्वेशन ओरिजिनमधून जाणाऱ्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन आहे, सिद्ध केलं. आता जर b इज इक्वल टू 0 नसेल तर हा थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा आहे विथ कंडिशन. त्यासाठी कंडिशन पण दिली, ती कंडिशन का दिली ते पण पाहायचं आहे. सो कन्सिडर दिस केस नाव. ही सेकंड केस आपण बघूया. केस 2, इफ b इज नॉट इक्वल टू 0. समजा b 0 नाही तर जॉईंट इक्वेशन काय आहे ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता हे ओरिजिनमधून जाणाऱ्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन आहे, सिद्ध करायचं आहे. त्यासाठी आपल्याला याचं फॅक्टरायझेशन करावं लागेल, म्हणजे सेपरेट इक्वेशन काढावं लागतील.
याचं फॅक्टरायझेशन कसं करणार, तर थोडंसं रिअरेंज करूया. पहिल्यांदा मी ही टर्म घेतोय by² प्लस 2hxy प्लस ax² इज इक्वल टू 0. रिअरेंज करून x² याला डिवाइड करूया. आता x² डिवाइड केल्यानंतर by² डिवायडेड बाय x² प्लस 2hxy डिवायडेड बाय x² प्लस ax² डिवायडेड बाय x². दोन स्टेपमध्ये काय केलं आपण, तर हे रिअरेंज केलं आणि x² ने डिवाइड केले. आता एक्सला इथला एक एक्स कॅन्सल होईल, x² ला x² कॅन्सल होईल आणि मग हे इक्वेशन आपल्याला असं लिहिता येईल b इंटू y² डिवाइड बाय x² कॅन बी रिटन ॲज y डिवायडेड बाय x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2h y डिवायडेड बाय x प्लस a इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. व्हॅरिएबल कोणतं आहे, तर y/x हे व्हॅरिएबल आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी व्हॅरिएबल x ची किंमत काढायची असेल तर तुम्हाला 10वी मध्ये फॉर्म्युला मेथड झालेली आहे. फॉर्म्युला मेथड वापरून व्हॅरिएबलच्या व्हॅल्यू अशा काढता येतात. x इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² मायनस 4ac डिवाइड बाय 2a. या सूत्राचा वापर करून आपल्याला दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी व्हॅरिएबलच्या व्हॅल्यूज ठरवता येतात. मग हाच फॉर्म्युला आता आपण इथं वापरणार आहे. आधी हे कम्पेअर करूया. a ची व्हॅल्यू b आहे, इथं व्हॅरिएबल x आहे, इथं व्हॅरिएबल y/x आहे, हे लक्षात घ्या. मग कम्पेअर केलं तर x² कोएफिशियंट a आहे, इथं y/x ब्रॅकेट स्क्वेअरचं कोएफिशियंट b आहे, म्हणजे a इज इक्वल टू b. b ची व्हॅल्यू 2h आहे, b इज इक्वल टू 2h आणि c ची व्हॅल्यू a आहे आणि व्हॅरिएबल x च्या ऐवजी y/x आहे. मग आता तो फॉर्म्युला वापरून y/x इज इक्वल टू -b. आता b ची व्हॅल्यू आहे 2h प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ b² म्हणजे याचा स्क्वेअर, 2h² म्हणजे 4h² मायनस 4ac, 4a इज b and c is a divided by 2a, a is b. म्हणजे थोडक्यात हा फॉर्म्युला y/x या व्हॅरिएबलसाठी आपण वापरलेला आहे. आता हे थोडं सिम्प्लिफाय करूया. सो वी गेट y/x इज इक्वल टू -2h प्लस ऑर मायनस, आता इथं 4 हा कॉमन फॅक्टर घेता येईल आणि तो 4 ब्रॅकेट स्क्वेअर रूटच्या बाहेर घ्या म्हणजे 4चं स्क्वेअर रूट 2 येईल. सो 2 स्क्वेअर रूट ऑफ 4 कॉमन घेतल्यानंतर इथं राहील h² मायनस ab, h² मायनस ab डिवायडेड बाय 2b. पुन्हा काय करा, हे 2 कॉमन घ्या म्हणजे न्यूमरेटरमध्ये 2 कॉमन निघतील, न्यूमरेटरमधले 2 आणि डेनॉमिनेटरमधले 2 कॅन्सल होतील म्हणजे y/x इज इक्वल टू 2 कॅन्सल झाले -h प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ h² मायनस ab डिवायडेड बाय b. आता हे x इकडे घ्या म्हणजे y इज इक्वल टू -h प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ h² मायनस ab डिवायडेड बाय b. हे x डिवाइड आहेत ते इकडे घेतल्यानंतर मल्टिप्लाय होतील. आता इथं 2 साईन आलेत, प्लस आणि मायनस, मग प्लस साईन घेऊन एक व्हॅल्यू आणि मायनस साईन घेऊन दुसरी व्हॅल्यू, म्हणजे अशी 2 इक्वेशन आपल्याला मांडता येतील. मग आता प्लस साईन घेऊन y इज इक्वल टू -h प्लस स्क्वेअर रूट ऑफ h² मायनस ab डिवायडेड बाय b इंटू x, असं लाईनचं पहिलं इक्वेशन आलं किंवा पहिल्या लाईनचं हे इक्वेशन आलं. आणि दुसरं इक्वेशन मायनस साईन घेऊन y इज इक्वल टू -h मायनस स्क्वेअर रूट ऑफ h² मायनस ab
डिवायडेड बाय बी इंटू एक्स. हे थोडक्यात या कंबाईंड इक्वेशनचे हे दोन सेपरेट इक्वेशन आपण तयार केले. आता हे दोन इक्वेशन जे आहेत हे कोणत्या टाईपमध्ये आहेत तर आपण याला एम कन्सिडर करूया. म्हणजे y इज इक्वल टू एम एक्स या टाईपमध्ये हे इक्वेशन आहे. हे इक्वेशन सुद्धा y इज इक्वल टू, याला एम कन्सिडर करा, y इज इक्वल टू एम एक्स या टाईपमध्येच आहे. याला जर आपण m1 गृहीत धरलं तर पहिल्या लाईनचं इक्वेशन या टाईपमध्ये आहे y इज इक्वल टू m1 x. आणि याला जर m2 गृहीत धरलं तर दुसऱ्या लाईनचं इक्वेशन येईल y इज इक्वल टू m2 x. अँड वी नो दॅट द लाईन विच इज ऑफ द टाईप y इज इक्वल टू mx, ज्या लाईनचं इक्वेशन y इज इक्वल टू mx असते ती लाईन ओरिजिनमधून जाते. आता दोन्ही लाईनचे इक्वेशन त्या टाईपमध्ये आहेत. म्हणजे काय प्रूव्ह झालं की या दोन्ही लाईन ओरिजिनमधून जातात. मग आपला पहिला पार्ट प्रूव्ह झाला बघा. दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. इथपर्यंत आपण प्रूव्ह केलं. आता हे इक्वेशन या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन आहे. ही दोन्ही इक्वेशन लक्षात ठेवा. आणि या दोन्ही लाईन ओरिजिनमधून जातात हे प्रूव्ह केलं. आता पुढं जी कंडिशन दिलेली आहे ही कंडिशन कशासाठी दिलेली आहे, एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ही कंडिशन यासाठी दिलेली आहे, एच स्क्वेअर मायनस ए बी ही जी व्हॅल्यू आहे याला आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो. ही जर लेस दॅन 0 असेल, जर एच स्क्वेअर मायनस ए बी याची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल, लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असेल, लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह. ही जर व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट रिअल नसते, इमॅजिनरी असते. म्हणजे याची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल तर हे निगेटिव्ह येईल, निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट इमॅजिनरी असते. म्हणजे दिस इज नॉट ए रिअल लाईन ऑर दिस इक्वेशन डज नॉट रिप्रेझेंट ए लाईन. म्हणजे ही लाईन, हे इक्वेशन लाईनचं इक्वेशन असणार नाही. त्याचप्रकारे इथं सुद्धा हे इक्वेशन लाईनचं इक्वेशन असणार नाही. म्हणून एच स्क्वेअर मायनस ए बी किती असलं पाहिजेत तर एच स्क्वेअर मायनस ए बी एकतर ग्रेटर दॅन 0 असला पाहिजे किंवा इक्वल टू 0 असला पाहिजे. ग्रेटर दॅन 0 असेल तर पॉझिटिव्ह येईल, म्हणजे याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल, पॉझिटिव्हचं स्क्वेअर रूट रिअल असते त्यामुळे ही रिअल लाईन येईल. किंवा इक्वल टू 0 असेल तरीसुद्धा, इक्वल टू 0 असेल तर इक्वेशन येईल y इज इक्वल टू मायनस एच बाय बी इंटू एक्स. आणि दुसरं इक्वेशन येईल y इज इक्वल टू मायनस एच बाय बी इंटू एक्स. म्हणजे थोडक्यात हे इक्वेशन या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन केव्हा असू शकते, जर एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तर. आणि जर एच स्क्वेअर मायनस ए बी लेस दॅन 0 असेल तर हे दोन इक्वेशन लाईनचे इक्वेशन असू शकत नाहीत. म्हणून ही कंडिशन दिलेली आहे. तर हा थेरम आपण प्रूव्ह केला. या थेरममध्ये दोन गोष्टी आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे व्हॉट आर द सेपरेट इक्वेशन्स रिप्रेझेंटेड बाय दिस जॉईंट इक्वेशन. या जॉईंट इक्वेशनवरून आपल्याला सेपरेट इक्वेशन सांगता आले पाहिजेत. या दोन लाईनची सेपरेट, या जॉईंट इक्वेशनपासून जे दोन लाईन येतात त्यांचे सेपरेट इक्वेशन असे आहेत. मी पुन्हा एकदा म्हणतो, मायनस एच प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय बी इंटू एक्स. हे पहिल्या लाईनचं इक्वेशन आलं. आणि दुसऱ्या लाईनचं इक्वेशन येईल y इज इक्वल टू मायनस एच मायनस स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय बी इंटू एक्स. These are the two separate equations represented by this equation. आता पहिल्या लाईनचा स्लोप, this is the slope of the first line. So slope of the first line is minus h plus root h square minus ab divided by b. हा आला पहिल्या लाईनचा स्लोप. आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप m2 is equal to minus h minus square root of h square minus ab divided by b. So these are the slopes of the two lines passing through origin and whose combined equation is this. तर हे स्लोपच्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. म्हणजे हे जॉईंट इक्वेशन या दोन सेपरेट लाईनपासून तयार झालं आहे, त्यांचे स्लोप्स असे आहेत. आता पुढचा टॉपिक, नेचर ऑफ द लाईन्स. मग अशी आपण पाहिलं की हे इक्वेशन जे आहे, दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स टू लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन इफ एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे त्याच्यावर लाईन्स कशा आहेत हे डिपेंड आहे. आता याच्यामध्ये वेगळे रिमार्क्स आपण बघूया. समजा एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन 0 असेल. बघा,
याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल, ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह येईल, पॉझिटिव्हचं स्क्वेअर रूट पॉझिटिव्हच येईल, म्हणजे याची काहीतरी व्हॅल्यू येईल, त्यामुळे आपल्याला दोन सेपरेट लाईन्स मिळतील. सो लाईन्स आर रिअल अँड डिस्टिंक्ट. लाईन्स कशा मिळतील? रिअल असतील आणि डिस्टिंक्ट म्हणजे डिफरंट असतील. डिफरंट का असतील? तर याची व्हॅल्यू इथं प्लस आहे, याची व्हॅल्यू इथं मायनस आहे, त्यामुळे याच्या दोन वेगळ्या व्हॅल्यू मिळतील, म्हणजे आपल्याला दोन सेपरेट इक्वेशन मिळतील. सो वेन h² minus ab greater than 0, lines are real and distinct. सेकंड, समजा h² minus ab is equal to 0 असेल तर लाईन्स कसे येतील? आता जर याची व्हॅल्यू 0 असेल तर पहिले इक्वेशन काय येईल? y इज इक्वल टू, हे 0 आहे त्यामुळे लाईनचं इक्वेशन येईल मायनस hx डिवायडेड बाय b, मायनस hx डिवायडेड बाय b. आणि दुसऱ्या लाईनचं इक्वेशन काय येईल? याची व्हॅल्यू जर 0 असेल तर लाईनचं इक्वेशन y इज इक्वल टू मायनस hx डिवायडेड बाय b. म्हणजे जर h² मायनस ab इज इक्वल टू 0 असेल तर या लाईन्स आपल्याला मिळतील. आता या दोन लाईन नाहीतच, या दोन्ही लाईन सेमच आहेत, म्हणजेच लाईन्स आर कोइन्सिडंट. लाईन्स आर रिअल अँड कोइन्सिडंट. कोइन्सिडंट मीन्स दे आर नॉट डिफरंट और दे आर ऑन द सेम लाईन. तिसरा पर्याय, इफ h² मायनस ab लेस दॅन 0. आता हे आपण पाहिलेले कंडिशनमध्येच, जर याची व्हॅल्यू लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह असेल तर लाईन्स, दिस इक्वेशन डज नॉट रिप्रेझेंट ए लाईन. सो इक्वेशन डज नॉट रिप्रेझेंट ए लाईन, डज नॉट रिप्रेझेंट लाईन्स. आता चौथा पर्याय किंवा चौथा रिमार्क, समजा या इक्वेशनमध्ये b ची व्हॅल्यू 0 असेल, इफ b इज इक्वल टू 0. जर b ची व्हॅल्यू 0 असेल तर हे इक्वेशन काय येईल? ही टर्मच 0 येईल, म्हणजे इक्वेशन येईल ax² प्लस 2hxy इज इक्वल टू 0 असं इक्वेशन येईल. आता याचं आपण फॅक्टरायझेशन करूया, म्हणजे सेपरेट इक्वेशन काढता येतील. x कॉमन घ्या, x जर कॉमन घेतला तर इथं राहील ax, x कॉमन घेतल्यावर 2hy इज इक्वल टू 0. आता याच्यावरून दोन इक्वेशन असे येतील. पहिले इक्वेशन येईल x इज इक्वल टू 0 म्हणजे y ॲक्सिस, आणि दुसरं इक्वेशन येईल ax प्लस 2hy इज इक्वल टू 0. आता या लाईनचा स्लोप किती येईल? तर स्लोप कसा काढतात? मायनस कोएफिशियंट ऑफ x म्हणजे a डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ y म्हणजे 2h. म्हणजे जर या इक्वेशनमध्ये b ची व्हॅल्यू 0 असेल तर ज्या दोन लाईन येतात त्यापैकी एक लाईन y ॲक्सिस असते आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप मायनस a बाय 2h असतो. हे सगळे रिमार्क लक्षात ठेवा. अजून एक रिमार्क आपण पुढे पाहणार आहे. बघा, सम अँड प्रॉडक्ट ऑफ द स्लोप्स ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन. आता हे इक्वेशन ज्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन आहे त्यांचे स्लोप्स काय येतात ते आपण मगाशी पाहिले. स्लोप ऑफ द फर्स्ट लाईन किती येतो? तर मायनस h प्लस रूट h² मायनस ab डिवायडेड बाय b, हा पहिल्या लाईनचा स्लोप येतो. आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप काय येतो? m2 इज इक्वल टू मायनस h मायनस स्क्वेअर रूट ऑफ h² मायनस ab डिवायडेड बाय b. आता या दोन लाईनच्या स्लोपची बेरीज किती येते आणि प्रॉडक्ट किती येतो हे आपल्याला ठरवायचं आहे. सम अँड प्रॉडक्ट ऑफ द स्लोप्स. पहिल्यांदा आपण या दोन स्लोपची बेरीज किती येते ते बघूया. सम ऑफ द स्लोप्स म्हणजेच m1 प्लस m2 इज इक्वल टू, आता या दोघांची आपल्याला बेरीज घ्यायची. डेनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे डेनॉमिनेटर आधी मांडा आणि मग न्यूमरेटरची ॲडिशन करा. आता न्यूमरेटरची ॲडिशन मायनस h म्हणजे किती येईल? मायनस 2h. आणि ही टर्म प्लस आहे, इथं मायनस आहे, प्लसला मायनस कॅन्सल होईल, म्हणजे सम ऑफ द स्लोप्स किती आले? मायनस 2h बाय b. थोडक्यात हे ज्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन आहे त्यांच्या स्लोपची बेरीज या सूत्राने काढता येते. अँड प्रॉडक्ट ऑफ द स्लोप्स, प्रॉडक्ट ऑफ द स्लोप्स, प्रॉडक्ट ऑफ द स्लोप्स म्हणजे m1 m2. म्हणजे आता या दोघांचा आपल्याला प्रॉडक्ट घ्यावं लागेल. प्रॉडक्ट घेताना डेनॉमिनेटरचं प्रॉडक्ट आधी घेऊया, b इंटू b, b² येईल. आता न्यूमरेटरचा प्रॉडक्ट घेऊया,
न्यूमरेटर जर बारकाईनं पाहिला तर याला ए कन्सिडर करा, याला बी कन्सिडर करा, म्हणजे ए प्लस बी, ए मायनस बी, फक्त चिन्हात बदल आहे. मग ए प्लस बी, ए मायनस बी यांचा प्रॉडक्ट काय येतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग तो फॉर्म्युला वापरून ए स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर येईल, याचा स्क्वेअर याचे स्क्वेअर येईल, मायनस बी स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर येईल. आता याचा स्क्वेअर केला की स्क्वेअर रूट निघून जाईल, म्हणजे एच स्क्वेअर मायनस ए बी राहील. म्हणजे एच स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर, या मायनस साईनमुळे साईन बदलेल, प्लस ए बी डिवायडेड बाय बी स्क्वेअर. एच स्क्वेअरला मायनस एच स्क्वेअर गेले, हा बी एक कॅन्सल होईल, म्हणजे प्रॉडक्ट ऑफ द स्लोप्स m1 m2 इज इक्वल टू, इथं ए राहिला आणि इथं बी राहिला आहे, ए डिवायडेड बाय बी. या सूत्राचा वापर करून आपल्याला प्रॉडक्ट ऑफ द स्लोप्स ठरवता येतो. थोडक्यात हे ज्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन आहे, ओरिजिनमधून जाणाऱ्या ज्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन आहे त्यांच्या स्लोपची बेरीज -2h बाय बी येते आणि स्लोपचा प्रॉडक्ट ए बाय बी येतो. हे दोन्ही फॉर्म्युले आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. या 2-3 पेजेसमध्ये जेवढे काय आपण रिमार्क्स विचारात घेतले ते सगळे मी इथं टेबल फॉर्मॅटमध्ये दिलेत. हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. जर आत्ता हे सगळं आपण पाहिलेलं आहे, फक्त रिवाइज करण्यासाठी सांगतोय. जर एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन 0 असेल तर लाईन्स कशा असतात, डिफरंट असतात. दुसरा रिमार्क आपण काय पाहिला, इफ एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0 असेल तर लाईन्स कशा असतात, कोइन्सिडेंट असतात. तिसरा, इफ एच स्क्वेअर मायनस ए बी लेस दॅन 0 असेल तर त्या लाईन्स कशा असतात, तर त्या लाईन्स अस्तित्वात असत नाहीत, म्हणजेच इक्वेशन डज नॉट रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन्स. जर बी इज इक्वल टू 0 असेल तर एक लाईन वाय ॲक्सिस येते आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप काय येतो, -a/2h. आणि ज्या दोन लाईन मिळतात त्यांचे स्लोप्स काय येतात, तर एका लाईनचा स्लोप येतो -h प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय बी, दुसऱ्या लाईनचा स्लोप काय येतो -h मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय बी. हे सगळे रिमार्क्स पाठ करून ठेवा. शेवटचा रिमार्क, सम ऑफ द स्लोप्स काय येते, तर m1 प्लस m2 याची व्हॅल्यू येते -2h बाय बी आणि प्रॉडक्ट ऑफ द स्लोप्स m1 m2 याची व्हॅल्यू काय येते, a बाय बी. हे दोन्ही पेजेस, हे पेज आणि हे पेज, हे अगदी तोंडपाठ करून ठेवा. आता आपण या आजच्या लेक्चरमधला शेवटचा थेरॉटिकल भाग बघणार आहोत. ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. नाउ वी नो दॅट ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 हे ओरिजिनमधून जाणाऱ्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन आहे. आता हेच इक्वेशन आपल्याला त्या लाईनच्या स्लोप स्वरूपात लिहिता येते, ज्याला ऑक्झिलरी इक्वेशन म्हणतात. सपोज m1 अँड m2 आर द स्लोप्स ऑफ द टू लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन. समजा त्या दोन लाईनचे स्लोप m1 आणि m2 आहेत. आता आपण m मधील क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करणार आहे. म्हणजे स्लोपची पहिली व्हॅल्यू आहे, पहिल्या लाईनसाठी स्लोपची व्हॅल्यू आहे m1 आणि दुसऱ्या लाईनसाठी स्लोपची व्हॅल्यू आहे m2. आपण m मधील क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करतोय. ही m1 इकडे घ्या, म्हणजे काय होईल, m मायनस m1 इज इक्वल टू 0. हे m2 इकडे घ्या, म्हणजे दुसऱ्या लाईनचं स्लोप स्वरूपातलं इक्वेशन येईल m इंटू m2 इज इक्वल टू 0. आता यांचं आपण कंबाईंड इक्वेशन घेऊया, म्हणजेच क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करूया. m मायनस m1 इंटू m मायनस m2 इज इक्वल टू 0. आता हे सिम्प्लिफाय करूया. m न मल्टिप्लाय करा, m इंटू m स्क्वेअर, m इंटू m1 मायनस m1. आता मायनस m2 न मल्टिप्लाय करा, मायनस m2 इंटू m मायनस m2, मायनस इंटू मायनस प्लस, यांचा प्रॉडक्ट घ्या m1 m2. आता या दोघांमध्ये m कॉमन घेता येईल, म्हणजे m स्क्वेअर मायनस m कॉमन घेऊया. m कॉमन घेतल्यानंतर राहिला m1, मायनस साईनमुळे साईन चेंज होईल, m कॉमन घेतल्यामुळे इथं राहिला m2 प्लस m1 m2 इज इक्वल टू 0. आता m1 प्लस m2 म्हणजे स्लोपची बेरीज आहे. m1 m2 म्हणजे प्रॉडक्ट ऑफ द स्लोप्स आहे, जो आता आपण पाहिलेला आहे. सो m स्क्वेअर मायनस m सम ऑफ द स्लोप्स m1 प्लस m2 याची व्हॅल्यू किती आहे, तर आत्ता आपण पाहिले -2h बाय
बी, m1 प्लस m2 मायनस 2h बाय बी, आणि m1 m2 याची व्हॅल्यू आहे a बाय बी, मग याची व्हॅल्यू a बाय बी. आता हा छेद आणि हा छेद घालवण्यासाठी या इक्वेशनला b ने मल्टिप्लाय करूया. मग b ने मल्टिप्लाय केल्यानंतर bm स्क्वेअर मायनस, आता हे मायनस इंटू मायनस प्लस होईल. b ने मल्टिप्लाय केल्यानंतर b ला b जाईल, राहील 2hm, आणि इथं b ने मल्टिप्लाय केल्यानंतर b ला b जाईल प्लस a इज इक्वल टू 0. दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज ऑक्झिलरी इक्वेशन. या इक्वेशनला ऑक्झिलरी इक्वेशन म्हणतात. या इक्वेशनचे रूट्स काय आहेत? तर या इक्वेशनचे रूट्स आहेत m1 आणि m2. m1 आणि m2 म्हणजे स्लोप्स आहेत. सो रूट्स ऑफ दिस इक्वेशन आर slopes of the lines represented by this equation. I repeat again, roots of this equation are m1 and m2, which are the slopes of the two lines represented by slopes of the two lines given by this equation. थोडक्यात हे इक्वेशन आपल्याला स्लोप स्वरूपात असं लिहिता येते, म्हणजे त्या दोन लाईनच्या स्लोप स्वरूपात या प्रकारे लिहिता येते. या इक्वेशनला ऑक्झिलरी इक्वेशन म्हणतात. हे इक्वेशन लिहायला एकदम सोपं आहे. समजा आपल्याला कंबाइंड इक्वेशन दिले ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0, आणि या जॉईंट इक्वेशनवरून आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन लिहायचं आहे. तर ऑक्झिलरी इक्वेशन कसं लिहायचं? तर y स्क्वेअर जागी m स्क्वेअर टाका, y स्क्वेअर जागी m स्क्वेअर टाका, xy जागी m टाका, म्हणजे प्लस 2hm, आणि x स्क्वेअर काउंट टाका. हे जे इक्वेशन तयार झालं आहे bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0, हे ऑक्झिलरी इक्वेशन आहे. हे ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला काही उदाहरणामध्ये उपयुक्त आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी त्याची थिअरी पाहिली. आता काही राईट द ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ 2-3 एक्झाम्पल बघूया. याचं ऑक्झिलरी इक्वेशन लिहायचं आहे. ऑक्झिलरी इक्वेशन कसं लिहायचं? तर y स्क्वेअर जागी m स्क्वेअर टाका, म्हणजे इथं प्लस 3m स्क्वेअर येईल. xy जागी m टाका, म्हणजे मायनस 8m येईल, आणि x स्क्वेअर काउंट टाका, म्हणजे 5 येईल. म्हणजे ऑक्झिलरी इक्वेशन असं येईल 3m स्क्वेअर मायनस 8m प्लस 5 इज इक्वल टू 0. ऑक्झिलरी इक्वेशनचा नेमका अर्थ काय होतो? रूट्स ऑफ दिस इक्वेशन आर द स्लोप्स ऑफ द टू लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन. इथं ऑक्झिलरी इक्वेशन कसं लिहिता येईल? तर y स्क्वेअर जागी m स्क्वेअर टाका, म्हणजे मायनस m स्क्वेअर, xy जागी m टाका, म्हणजे प्लस 2m, आणि x स्क्वेअर काउंट टाका, म्हणजे 3. म्हणजे आता चिन्ह बदलून हे इक्वेशन असं लिहिता येईल m स्क्वेअर मायनस 2m मायनस 3 इज इक्वल टू 0. दिस इज द ऑक्झिलरी इक्वेशन फॉर दिस जॉईंट इक्वेशन. याचं ऑक्झिलरी इक्वेशन तुम्ही लिहायचं आहे. पुस्तकातलं एक ऑब्जेक्टिव्हचं उदाहरण आहे ते आपण बघूया. ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ 2x स्क्वेअर प्लस 3xy मायनस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 0 इज. याचं आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन तयार करायचं आहे. सो वी हॅव गिवन 2x स्क्वेअर प्लस 3xy मायनस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 0. ऑक्झिलरी इक्वेशन लिहायचं असेल तर आत्ता मी ट्रिक सांगितली, y स्क्वेअर जागी m स्क्वेअर टाका, म्हणजे मायनस 9m स्क्वेअर, xy जागी m टाका, म्हणजे प्लस 3m, आणि x स्क्वेअर काढून टाका, म्हणजे प्लस 2, आणि हेच रिअरेंज करून लिहा. साईन बदलून याचं साईन प्लस करूया. 9m स्क्वेअर याचं साईन बदलल्यानंतर मायनस 3m, आणि मायनस 2 इज इक्वल टू 0. सो दिस इज द ऑक्झिलरी इक्वेशन फॉर दिस जॉईंट इक्वेशन. 9m स्क्वेअर मायनस 3m मायनस 2 इज इक्वल टू 0, म्हणजे आन्सर इज बी. थोडक्यात आजच्या लेक्चरमध्ये आपण कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स, सेपरेट इक्वेशन्स, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आणि त्याच्यावरची थेअरी विथ इलस्ट्रेशन पाहिलेली आहे. याच्यावरचा रेग्युलर आणि CET साठी जी काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया.